मनसुखलाल ओरा 163/2/C रेल्वे लाईन कॉर्पोरेशन कॉलनीत राहतो। मी सकाळी 6:45 वाजता मतदानाला आलो होतो। मी माझी मिसेस जेव्हा मतदान करायला आलो तर मतदानाच्या यादीत आमचं नाव डिलीटेड म्हणून शिक्का मारलेला आहे। आम्हाला कुठली कॉर्पोरेशनची स्लिप मिळाली नाही आणि इथं आल्यावर साहेब लोक एकमेकावर ढकलतात आणि कुठेही आम्हाला मतदान करून दिले। आज 3 तास झाले मी इथं फिरायला लागलेलो आहे। ह्याचं कारण काय तर आम्हाला काय कळत नाही। इथं साहेब लोक म्हणतात तुम्ही बाहेर गावी गेला असाल, इकडे गेला असाल, तिकडे गेला असाल। जो माणूस गेले 66 वर्ष झालं सोलापुरात मतदान करतो आणि नेहमी खासदारचं मतदान मुंबईतच करतो आणि आमदारचं मतदान सोनामाता पन्या प्रसारित करतो, त्यांचं नाव डिलीट कसं करता ह्याचं उत्तर द्यावं। आणि कुठेही फोन केला आम्ही साहेबाला विचारतो, आम्ही ह्याला करतो त्याला करतो। 3 तास झाले मोदी सरकार म्हणते मोदी नाही मतदान करा मतदान करा। कुठं मतदान करायचं? आमच्या घरात पेटी आणून करायचं आहे का कुठं करायचं? याची दखल घ्यावी, कारण इथं चिकार लेडीज आलेले आहेत त्यांची हेच प्रॉब्लेम आहे। इथं चिकार लोक आहेत त्यांचाही हेच प्रॉब्लेम आहे की घरातल्यांचे 5 जणांचे नावं इथं सापडतात, 2 जणांचे नावं गायब आहेत। हां, ही मतदार यादी तयार कशी झाली? आणि 3 महिन्यापूर्वी मतदार यादी बघायला आम्ही कशाला बघायलो? जेव्हा आम्ही 10 मतदान केलेलं आहे, आमचं नाव आहे, आम्ही मतदान यादी बघायला कशाला येऊ? कोण काढणार आहे? आणि जेव्हा घरी आणि आमचे आई वडील वारलेत त्यांचे नावं इथं आहेत, घरी विचारायला आले तेव्हाही आम्ही सांगितलं की हे वारलेले आहेत मयत आहे यांचे नावं काढा, ते काढत नाहीत आणि जे मतदान करणार आहेत त्यांचे नावं डिलीट करता। हे काय कुठलं सरकार आहे आम्हाला काय समजत नाही आणि कुठलं शासन आहे आम्हाला समजत नाही। शासनाने याची योग्य दखल घ्यावी आमची नम्र विनंती आहे।